पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या पक्षाचा नेता आणि कार्यकर्ते जीवापाड मेहनत करतात। मात्र वयाच्या 84व्या वर्षी मागील 24 वर्ष जे निवडणूक चिन्ह घेऊन शरद पवारांनी त्यांचं राजकारण केलं ते चिन्ह पुसून एक नवं निवडणूक चिन्ह घेऊन शरद पवारांना त्यांचं पुढचं राजकारण करावं लागणार आहे। मात्र शरद पवारांनी आतापर्यंत तब्बल 5 निवडणूक चिन्ह वापरून किंवा घेऊन आपलं राजकारण पुढे नेलंय। त्यामुळे शरद पवारांसाठी निवडणूक चिन्ह नवीन असणं हे काही नवीन असणार नाही। शरद पवारांची या आधीची निवडणूक चिन्ह कोणती होती, ती कोणत्या परिस्थितीत त्यांनी घेतली, यासोबत शरद पवारांचे राजकारणाचा आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंजक इतिहास जोडला गेलाय। तो इतिहास आपण पाहणार आहोत। कॅमेरामन विजय राऊतसह मी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शरद पवारांनी त्यांची पहिली निवडणूक लढवली 1967 साली। त्यावेळी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्राची जबाबदारी असलेल्या शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचं तिकीट दिलं आणि त्यावेळी काँग्रेसचं पक्षचिन्ह होतं बैलजोडी। 1967 साली ही निवडणूक झाली। मात्र 1969 साली राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेसमध्ये फूट पडली आणि इंडिकेट काँग्रेस आणि सिंडिकेट काँग्रेस असे काँग्रेसचे 2 भाग पडले। त्यावेळी शरद पवारांनी आणि त्यांचे राजकीय गुरु असलेल्या यशवंतराव चव्हाणांनी इंदिरा गांधींसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि इंदिरा गांधींना त्यावेळी जे चिन्ह मिळालं होतं ते गाय वासरू। त्यामुळे पहिली निवडणूक बैलजोडी, त्यानंतर पुढच्या म्हणजे 1969 नंतरच्या 1972 ची विधानसभा निवडणूक आणि 1978 ची विधानसभा निवडणूक शरद पवारांनी लढवली ती गाय वासरू या चिन्हावरती। मात्र 1978 ला वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या शरद पवारांनी स्वतः बंड केलं आणि वसंतदादा पाटील यांचं सरकार त्यांनी पाडलं। पुरोगामी लोकशाही दल त्यांनी स्थापन केलं आणि स्वतः ते मुख्यमंत्री बनले। 1980 पर्यंत हे सरकार चाललं। मात्र 1980 ला जेव्हा इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनून केंद्राच्या सत्तेमध्ये आल्या तेव्हा त्यांनी शरद पवारांचं ते सरकार बरखास्त केलं आणि पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या आणि पुरोगामी लोकशाही दल या पक्षासाठी शरद पवारांनी चिन्हाची निवड केली ती चरखा। चरखा या चिन्हावरती 1980 साली आणि त्यानंतर झालेल्या 1985 सालच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार निवडणुकीला सामोरे गेले। अर्थात दोन्ही वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि विरोधी पक्षनेता म्हणून काम करावं लागलं। त्यानंतर शरद पवारांनी 1986 साली पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला। ते राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले आणि त्यावेळी अर्थातच त्यावेळच्या काँग्रेसचं जे पक्षचिन्ह होतं हाताचा पंजा हे त्यांना मिळालं आणि त्यानंतर 1986 पासून 1999 पर्यंतचा जो कालखंड आहे त्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील, काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांनी हाताच्या पंजा या निवडणूक चिन्हावरती निवडणुका लढवल्या। 1999 ला सगळ्यांना ठाऊक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांनी स्थापना केली। त्यावेळी शरद पवारांची इच्छा होती चरखा हे चिन्ह मिळवण्याची, मात्र ते त्यांना निवडणूक आयोगाकडून मिळालं नाही आणि त्यांनी गजराचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह स्वीकारलं आणि पुढची 24 वर्ष या निवडणूक चिन्हाच्या आधारे त्यांनी पक्ष लोकांपर्यंत पोहोचवला आणि आपलं राजकारण केलं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी घड्याळ हे चिन्ह स्वतःला मिळवण्यामध्ये यश मिळवलंय। निवडणूक आयोगाने ते चिन्ह अजित पवारांकडे सोपवलंय। त्यामुळे शरद पवारांना नवं 6वं निवडणूक चिन्ह घेऊन वयाच्या 84व्या वर्षी आपल्या राजकारणाचा पुनश्च हरिओम करावा लागणार आहे। अर्थात आजच्या मीडिया आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये नवीन पक्षचिन्ह लोकांपर्यंत नेणं अवघड अजिबात नाही। जुन्या काळी आपण जर पाहिलं तर भिंतींवरती ही निवडणूक चिन्ह रंगवली जायची किंवा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठा प्रयास या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्याला करावा लागायचा। मात्र आज मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पटकन नवं निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड राहिलेलं नाही। मात्र या निवडणूक चिन्हांसोबत त्या नेत्याच्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात, कारण या निवडणूक चिन्हासाठी त्यांनी घाम गाळलेला असतो, जीवापाड मेहनत केलेली असते। मात्र शरद पवार हे प्रॅक्टिकल आहेत आणि
तेवढ्याच कोरडेपणाने निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात। त्यामुळे जेव्हा अजित पवारांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हाच शरद पवारांनी आपल्याला नवं चिन्ह घ्यावं लागेल याची तयारी स्वतःसाठी केली होती आणि तशा प्रकारची वक्तव्य देखील केली होती। त्यामुळे पुन्हा वयाच्या 84व्या वर्षी शरद पवारांना 6व्यांदा नवं निवडणूक चिन्ह घेऊन आपल्या राजकारणाचा पुनश्च हरिओम करावा लागणार आहे। या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।